नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय आपलं तर सकाळी हा चेहरा बिझी होता. थोडेसे फोन कॉल्स केलेत. फोन कॉल झाल्यानंतर विरूने केली सू आणि मग मीच विरूला सांगितलं की आपापली सू आपण पुसून घ्यायची. मग विरू बिचाराचा पुसत बसलेला. त्यानंतर मी विरूला केलं क्लीन आणि आम्ही विरूला पॅक करून येत होतो हॉस्पिटलमध्ये. कारण ना विरूला थोडासा जरा ताप आलेला आणि सर्दी झाली होती. हिरड्या वगैरे त्याच्या सुजलेल्या होत्या. हे बघा विरूचे बाबा गाडी चालवतानाही त्यांचा फोन चालू असतो. सो बाहेर थोडासा पाऊस पडत होता. आणि मग ते आम्ही रिमझिम पावसामध्ये बसलो हॉस्पिटलमध्ये गेले की एकदम झाला खुश, कारण की ते खूप सारे सॉफ्ट टॉईज होते आणि एकदम कलरफुल सगळं होतं. विरूला भारी वाटत होतं. ऍक्च्युली मला पण खूप मस्त मस्त वाटत होतं. सो विरूचं चेकअप वगैरे केलं, डॉक्टरांनी दिले मेडिसिन्स. डॉक्टरांकडनं मेडिसिन्स घेऊन आम्ही आलो घरी येताच मग काय बघा, विरूची सगळ्यात आवडती जागा म्हणजे हे देवघर. आणि आज ते दिव्यांनी औक्षण करायचं होतं विरूचं, त्याच्यामुळे असं विरू मस्त मांडी घालून देवघरामध्ये बसला आणि सगळं करून घेतलं. विरूला एवढं आवडतात ना देव, खूप जास्त. जय 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 दिवसभर चालू असतं त्याचं. त्याला प्रत्येक गोष्टी, त्याची खेळणी म्हणा काय म्हणा सगळं आणून त्याला जय जयकडे द्यायचं असतं. मग विरूच्या आजीने विरूचं केलं औक्षण, विरूची घेतली केशी आणि मग त्यानंतर मग माझी बारी आली आणि मग मी पण केलं औक्षण. विरू बिचारा अजिबात कुठल्या गोष्टीला हात लावत नव्हता. असं कुणी लेकरासारखं बसलं होतं बाळमाचं. आणि मग औक्षण झाल्यानंतर परत थोडा वेळ असंच बसला होता विरू. निवांत बसला होता, त्याच्यामुळे मी परत 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 त्याला सगळंच औक्षण करत बसलो होतो आम्ही पण. मग त्यानंतर आल्या मावशी आणि मावशींनी विरूचं केलं औक्षण. त्यानंतर मग आली विरूच्या जेवणाची वेळ. विरूने खाल्ली मस्तपैकी छान ही खिचडी. आणि खिचडी खाल्ल्यानंतर मी विरूला नेलं बाहेर फिरला. तर ही गँग बघा, आम्हाला मदत म्हणून ना हे लेकरं सगळं स्ट्रोलर विरूचं घेऊन पुढे पळत होते, पण विरू होता माझ्याकडे, कारण की फिरत फिरत विरूला लागली होती झोप. घरी आल्यानंतर मग आम्ही फ्रेश झालो आणि गेलो मनीषाताईंच्या घरी. या आहेत पूजाताई. ऍक्च्युली इथे होता मनीषाताईंच्या बर्थडेचं सेलिब्रेशन. सो आम्ही दोघं जण आलो होतो मनीषाताईंच्या घरी. घरी येताच विरूने घेतला त्याचा रिमोट आणि मग तेवढ्यात त्याला दिसली तारा. मग विरूने रिमोट सोडला आणि गेला ताराच्या मागे. मग वीर तारा जोडी ॲज युजल सगळीकडे अशी असते. मग ह्या पिंक साडीमध्ये बघा आमच्या मनीषाताई सगळ्यांना असं वेलकम ड्रिंक घेऊन आल्या होत्या. त्यांची बर्थडे पार्टी होती. इकडे आपली माही मस्तपैकी ड्रिंक करत होती, कोल्ड ड्रिंक पीत होती. मग आम्ही वेलकम ड्रिंकचा असा मस्तपैकी काय म्हणतात आस्वाद घेतला. मग बसलो तर आम्ही गप्पा मारत सगळ्या मम्म्या लेकरा बिकरांना घेऊन. लेकरं बघा, त्यानंतर मग मनीषाताईंनी केक कट केला छानपैकी. आम्ही त्यांचं सेलिब्रेशन केलं, बर्थडे सेलिब्रेशन. आणि मग नंतर आली मेजवानीची वेळ. मस्तपैकी त्यांनी ना छान बेत होता जेवणाचा, पोट भरून आम्ही केलं जेवण. आणि विरूने पण माझ्या मांडीवर बसून केलं जेवण. आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं, आईस्क्रीम खाल्ला आणि आलोत घरी. घरी आल्यानंतर विरू बघा, त्याला अजिबात झोपायची इच्छा नव्हती, त्यामुळे तो आला होता इकडे रोहित काकांकडे. रोहित काकाकडे आल्यानंतर विरू असा घरभर फिरत होता आणि थोड्या वेळाने थकला आणि झोपला. सो असा झाला.